हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मी फॅशन या माझ्या चॅनलवर मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ पफ स्लीव डिझाईनचा आहे। ब्लाऊज बघू शकता तुम्ही। या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केला आहे। 16 इंच लांबीचं ब्लाऊज आहे। हे बॅकनेकला सुद्धा डिझाईन टाकली आहे। बॅकनेकच्या डिझाईनचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे। ब्लाऊज बघू शकता तुम्ही किती छान शिवून आला आहे। चला तर बघूया बाहीची कटिंग। तर मी हे सर्वप्रथम अस्तरचं पीस घेतलं, त्याला सरळ रेषेत कट करून घेतलं। आता याला डबल फोल्ड होतं, मी पुन्हा फोल्ड केलं। आता मोंडा मोजून घेऊया। कटिंग केलेल्या ब्लाऊजचा मोंडा 8.5 आहे। त्याच्यात अर्धा इंच ॲड करून मी 9 इंच इथे ब्लाऊजची रुंदी घेणार आहे। ब्लाऊजची रुंदी इथे 9 घेणार आहे। ही बंद बाजू आहे। बंद बाजूला एक मार्किंग करून घेणार आहे। ह्या ओपन बाजू आहे। आता आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। 10.5 इंच शिवून तयार आलेला पाहिजे। त्याच्यासाठी 1 इंच शिलाई मार्जिन घेतली। 11.5 वर मी मार्किंग करून घेतली। त्यानंतर पुन्हा ओपन साईडला एक मार्किंग करून घेतली। 3.5 इंचावर मोंड्याची खोली घेतली। त्यानंतर 2 इंच फिटिंगचे घेतले। वरच्या टोकावर पुन्हा 2 इंच घेऊन सरळ रेष ओढून घेतली। आता अशा प्रकारे मी हे बाहीला इथे आकार देत आहे। असा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। बॅक पार्टचा आकार मी दिलेला आहे इथे। आता हे बघा, नॉर्मल स्लीव येथे आपली कट करून झालेली आहे। सर्वप्रथम मी ब्लाऊज पीसचा हा काठ जो आहे ना, तो वेगळा करून घेतला। अर्धा इंच दोन्ही साईडला मी इथे एक्स्ट्रा कट करून घेतला। आता सर्वप्रथम सर्व पार्ट आपल्याला इथे एक एक करून ब्लाऊज पीसवर ठेवायचे आहे आणि पूर्ण पार्ट इथे मी कट करून घेणार आहे। ब्लाऊजची सर्व पार्ट कट केल्यानंतर आपल्याला उरलेल्या कापडामध्ये स्लीवच्या आपल्याला प्लेट काढून घ्यायच्या आहे। तर हे बघा, पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे। व्यवस्थित कटिंग केल्यानंतर उरलेला कापड मी डबल फोल्ड केला। आता हा याची लांबी 7 इंच लांबी आहे आणि रुंदी ब्लाऊजच्या बाहीच्या डबल आहे, म्हणजे 9 आहे अर्ध आणि 18 आहे लांबी पूर्ण। आता इथे 4 इंच मी समोर ओपन साईड सोडत येथे प्लेटा 4 इंचापासून इथे प्लेट्स मारून घेत आहे। प्लेट्स मारताना मी इथे कटरचा वापर केला आहे, जेणेकरून आपल्या प्लेटा एकसारख्या येथे तयार होतील। ब्लाऊज मी येथे बाहीचा आकार न देता सर्वप्रथम सगळ्या प्लेट्स पाडून घेत आहे। एकदम इझी आणि कोणालाही शिवता येईल अशी मी येथे पद्धत सांगत आहे। एकदम सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे तुम्ही इझी पद्धतीने तयार करू शकता झटपट पफ स्लीव। याला जास्त पफ येणार नाही आहे, याच्यात नुसतं प्लेटा जास्त आहे। तर मी इथे 4 इंचापर्यंत पुन्हा ओपन सोडलं आणि शिलाई मारून घेतली। आता दुसऱ्या साईडला सुद्धा स्टेप बाय स्टेप आपल्याला जशा आपल्याला इथे प्लेट्स आहे त्याच प्लेटला आपण सरळ करून एकसारख्या इथे स्टिच करून घेत आहे। हे बघा, आपल्याला येथे सेट करतच सर्व प्लेट एकावर एक व्यवस्थित ठेवून एकसारख्या असे इथे स्टिच करत जायचे आहे। सर्व प्लेट्स व्यवस्थित स्टिच करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, एकसारख्या प्लेटा आपल्या इथे आलेल्या पाहिजे। आता इथे मी सर्व प्लेट्स पाडून घेत आहे। माझ्या इथे सर्व प्लेट्स पाडून झालेले आहे। आता काठ घेतलेला आहे साडीचा, त्याच्यावर मी सरळ बाजूवर उलटी येथे आपला प्लेट्स पाडलेला कापड ठेवला आणि व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे जसं आहे तसं स्टिच करून घेत आहे। आपल्या इथे प्लेट्स जर कमी जास्त झाल्या असतील, कापड उरला जर असेल तर एखादी प्लेट एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे आणि कापड कमी पडत असेल तर एखादी प्लेट उघडून घ्यायची आहे, खोलून घ्यायची आहे। आपल्याला इथे
जो काठ जो कट केलेला आहे मी तो ब्लाऊजच्या मापाचा आहे. काठ 18 इंच लांबी आहे काठाची. आता येथे मी प्रेस शिलाई मारून घेणार आहे. प्रेस शिलाई मारल्याने आपल्याला आपला जो ब्लाऊजची बाही तयार होणार आहे ती एकदम छान दिसते. आता इथे मी नॉर्मल स्लीव घेतली अस्तरची आणि ती इथे अटॅच करून घेणार आहे. अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. प्रेस शिलाई मारल्याने व्यवस्थित फिनिशिंग येतं. फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला प्रेस शिलाई मारावीच लागते. आता त्यानंतर पुन्हा मी वरच्या साईडला प्रेस शिलाई मारून घेत आहे. आता हे बघा प्रेस शिलाई आपली इथे मारून झाली. त्यानंतर आता मी हे जे वरचा कापड जो आहे तो इथे व्यवस्थित सेट करत उरलेला व्यवस्थित सेट करायचा आहे. बाही आपल्याला ती अस्तरची बाही त्या कापडावर सेट करतच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आता ज्या खालच्या प्लेट्स आहे त्या आपल्याला व्यवस्थित सरळ एकसारख्या करूनच आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे. अस्तरची बाही स्टिच केल्यानंतर या उरलेल्या एक्स्ट्रा कापडाला आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. आता इथे आपली बाही पूर्ण रेडी झालेली आहे शिवून. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता बाईचा. बाय.